अत श्री साई सच्चरित अध्याय 50वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जन्मदाते माया तात यांचित्या उपकारा नाही अंत. मानव देह दिधला मजप्रत उपजलो न जंत त्या पोटी. जालो न सळ मातेच्या उदरा. अंधपंगू काणा तोतरा. उपजलो ना मुका बहिरा. जन्मलो पुरा सुपिंडा. जयाचे देव वंदी चरण. ऐसा जो उत्तम ब्राह्मण वर्ण. तेतमी ईश्वर कृपे अवतीर्ण. जालो पूर्ण दैवाचा जन्मोजन्मी माता पिता. कोट्यनुकोटी जन्म घेता. परिया जन्म मरणा चुकविता. तयाची दुर्मिळता निवार. जन्मदाता तोही पिता. दुजा मौजी बंधन करता. तिजा अन्न प्रदाने पाळिता. चौथा भयभिता सोडविता. जगी हे सर्व समसमान. परी कृपाळू सद्गुरु विण. करा जनक नाही आन. नवल विंदान परिसावे. जननी गर्भी वीर्य निपेक्षिता. निक्षेपिता योनिद्वारा जन्मदाता. हातो केवळ लौकिकी पिता. सद्गुरु जनिता अलौकिक. तो न वेचिता वीर्याचा कण. नीच योनिद्वारा विण. देऊनिया निजपुत्रा जनन. अनुग्रह पूर्ण करवित. नमो त्या जन्म मरण निवर्तका. करुणा घना ज्ञानप्रकाशका. वेद गुह्य सच्चित प्रतिपादका. सर्वव्यापका गुरुवर्या. नमो संसार तम दिनकरा. आत्मानुभव संत शेखरा. भक्त चित्त चकोर चंद्रा. कल्पतरुवरा गुरुवर्या. अगाध गुरुरायाचे महिमान वर्णिता. गळे वाचेचा अभिमान. बरे असावे मुकिया समान. खालवो निमान गुरुचरणी. पूर्वजन्मी अनवच्छिन्न. नसता कोणी तप संपन्न. होई न तया संत दर्शन. त्रितापनिरसन कारक. परमार्थ मोक्ष वा निजहित. साधावे ऐसा जयासी हेत. तेणे व्हावे संतांचे अंकित. उणेन यत्किंचित मगतया. धन्य धन्य सत्संगती. काय वर्णावी तिची महती. तिये पासाव विवेक विरक्ती. परमशांती सद्भक्ता. साई केवळ चैतन्यमूर्ती. अव्यक्तची ते आले व्यक्ती. काय त्यांची निर्विषय स्थिती. कोण निश्चिती वाणीला. भक्तभावार्थी शोते प्रेमळ. तया लागी तोची कनवाळ. प्रेमे वदे निजचरित रसाळ. केवळ जे रावळ त्यांचे. श्रीजयाचा पडता कर. अहंभावाचा होई चूर. सोहम भावाचा चाले गजर. आनंद निर्भर दृश्य जात. कायमज पामरा शक्ती. वानावया तयांची कीर्ती. ज्याचा तोच भक्त प्रीती. प्रकटवीत पोती कृपेने. लोटांगण त्या साई चरणा. अभिवंदन श्रोतृगणा. नमन साधू संत सज्जना. प्रेमालिंगन सकळिका. सहज लीलेने वार्ता सांगती. जया गर्भी संपूर्ण नीती. जयाचे लेणे नित्य शांती. महानुभाव ध्याती ज्या. सूर्यापमिता नाही सोयी. की तो सूर्यस्तास जाई. चंद्रा उपमू तरी तो क्षयी. सदैव संपूर्ण साई हा. तया चरणी हेमाड विनित. प्रेमे श्रोतया लागी विनवित. परिसाजी कथा श्रद्धायुक्त. दत्तचित्त आवडीने. भूमी उत्तम नांगरुण. बीज ठेविले आहे पुरून. परीनत वर्षता तुम्ही कृपागण. पीकते निर्माण होईल का. पडता संत कथा कानी. पातकांची नुरे कहाणी. पुण्ये अंकुरती कथा श्रवणी. घ्या या पर्वणीचा लाभ. सलोकतादी चारी मुक्ती. न लगे तेथे आम्हा आसक्ती. जडो त्या साईंची निश्चळ भक्ती. परमप्राप्ती हीच आम्हा. आम्ही मुळीच नाही बद्ध. काय आम्हा मुक्तीचा संबंध. होता संत भक्तीचा उद्बोध. तेणेच की शुद्ध अंतर. जेतेन मी तू पण स्फूर्ती. ऐसी जे का सहज स्थिती. आम्हा व्हावी ते अभेद भक्ती. हेची साई प्रति मागू. आता श्रोतया हीच विनंती. वाचू घेता ग्रंथ हाती. वाच्य वाचक वाच्य वाचन वाचक व्यक्ती. एकात्मस्थिती देखावी.
सोडून द्यावी हेमाडपंता की तो न करता या सच्चरिता केवळ भक्तांची या निजहितार्था कारण निमित्ता तो एक दैवे लादला शिंपा त्यागिती त्यांचे हातीचे गेले मोती काय किजे अश्वत्थोपत्ती व्हावे न स्वार्थी उदास जेथे शब्द मात्रा शब्दविता नाही कोणी साई परता तोची श्राव्य श्रवण श्रोता ही एकात्मता न ढळावी ना तरी ते नाही वाचन श्रवणी सादर नाही कान जेते न वृत्ती एकतान पारखी कवण शब्दार्था श्रवणी धरा निरभिमानता श्रोते ही साईच भावावे चित्ता तरीच त्या श्रवणाची सार्थकता अखंड अद्वैतता राखावी तेव्हाच सकल इंद्रिय प्रवृत्ती साई रूप होतील निश्चिती जळी जळ तरंग स्थिती ऐसिया वृत्ती समरसती तरीच ज्ञानिया परमार्थबोध विनोदियांते विनोदामोद कविता कोविदाम पद प्रबंध सृजंती या आनंद सर्वत्र असो पूर्वी या सच्चरिती अध्याय 39 एका निजोत्तम भक्ता प्रती समर्थ जो करीती उपदेश असता ते भक्त बाबांपाशी भगवद्गीता चतुर्थाध्यायासी प्रारंभपासून आवर्तनासी होते ते समयासी करिता एकीकडे चरणसेवा मुखे अळूच पाठ म्हणावा म्हणता संपता येत तेह 30वा घेतला 34वा म्हणावया निश्चळ मने लय लावणी म्हणत होते मनीचे मनी परी नसता कळेसे जनी असणार कोठून काय तरी म्हणू घेता 34वा आले साईनाथांच्या जीवा आता येथे अनुग्रह करावा सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा त्या भक्ताचे नाम नाना तव बाबा म्हणती तयांना नाना काय रे पुटपुटसी मना स्पष्ट रे का ना वदसी मुखे केव्हापासून मुखाने पाहे काही पुटपुट चालली आहे परी आवाज परिस्फुट नोहे ऐसे हे गुह्य काय किरे मग नाना वदती स्पष्ट करीत आहे गीतेचा पाठ इतरांना व्हावी कटकट आहे ही पुटपुट तदर्थ असो ती झाली लोकांची गोष्ट परिमजासाठी बोलपा स्पष्ट तुला तरी कळे का पाठ पाहू दे नीट बदले श्री मग तद्विद्धी प्रणिपातेन उच्चस्वरे हा श्लोक म्हणून दाविला नानांही प्रणिपात करून ऐकता समाधान बाबांचं पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता पूर्वाचार्य कथित अर्था यथा सांग नाही नानाही कथिता बाबांनी माथा डोलविला पुन्हा नानास करीती प्रश्न उपदेक्षन्ति ते ज्ञानम नाना पाही हा तृतीय चरण करी पा मनन तयाचे त्यातील ते अक्षरा पाठी अकारार्थी अवग्रहापोटी अज्ञानपदे अर्थ परिपाठी होते का उफराटी पाही पा शंकरानंद ज्ञानेश्वर आनंदगिरी आणि श्रीधर मधुसूदनादी भाष्यकार करीती ज्ञानपर जो अर्थ तो मान्य आहे सकळिका तैसाच आहे मजही ठाऊका परी अवग्रहे होणाऱ्या कौतुका जाणून या व्यर्थ का मुकावे ऐसे म्हणून साई कृपागण भक्त चकोर चातक कारण वर्षले जे बोधामृत कर्ण झाले निरूपण पूर्वीच परी या साई लीलेचे वाचक सर्वांसी या अर्थांचे कौतुक वाटले नाही काही साशंक राहिले आश्चर्यकारक आहे असो तयांचे समाधान जेणे होईल सप्रमाण असा आणिक अल्पत प्रयत्न करीतो अज्ञान समर्थना बाबांच कोटील संस्कृत ज्ञान ऐसी शंका घेईल कोण संतान अनधिता काही जाण शंकेचे कारण अनिकचै अहो एकेन ज्ञातेन सर्वं हि विज्ञातं भवति प्रमाण कोणान मान्य हे श्रुती वचन ते अपरोक्ष ज्ञान साईंस जैसा करतल स्थित आमलक तैसे आमूल विश्व ज्या देख तया संता कायना ठाऊक सविताही प्रकाशक ज्यांचेनी जया ते हे एक ज्ञान तयास कोटे उरले अज्ञान तया विद्याजात अवगत जाण महत्व कोण संस्कृता असो या लीलेचे काही वाचक म्हणती नाना अप्रमाणिक त्यांचा हा स्वकपोल कल्पित अप्रयोजक अज्ञान व्यंजकावग्रह
त्यांनीच रचिले हे तोतांड अवग्रहान्वित अज्ञान कांड उगीच उठविला वाद वितंड निज ज्ञान अखंड मिळवावया नसताची अवग्रह केला प्रस्थापित ज्ञानाचे जागी अज्ञान काढित ऐसा काही तरी विपरीत लावीत ते अर्थ गीतेचा परिपात वस्तुस्थिती विचार करिता सूक्ष्म चित्ती साई लीला 39 काही न विसंगती करतेत असोत कोणाच्या काहीही कल्पना प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना परितयांनी केलेलिया कथना वृथा वल्गना न म्हणावे सोडून या नानांचा द्वेष वाचकी न होता विकारवश दुरी सरिता दृष्टीचे दोष दिसेल अशेष निर्दोष साई लीला उत्तमोत्तम अध्याय 39 वाचिल्या विण या अध्याय निर्गम होणार नाही सुगमपणे भगवद्गीता श्रीकृष्णमुखी चतुर्थ्यायी ज्ञानमुखी चतुस्त्रिंशत्तमा श्लोकी अज्ञानोन्मुखी प्रवचन तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिस्तत्त्वदर्शिनः हा तो गीतेचा मूळ श्लोक यातील तृतीय चरणी देख ज्ञानपदात आदी अवग्रह एक अज्ञान निदर्शक निघतसे नाणितां मना अवग्रह ज्ञान हे पद हे ये निसंदेह तद्विरुद्ध न कोणाही दुराग्रह तो अर्थ संग्राह्य सर्वत्र ज्ञानदेव तू कैवल्यम हे श्रुतिवचन सर्वत्र मान्य तरी ज्ञानाची तत्वज्ञान उपदेश बंधन हे अनावश्यकता मी आत्मा साक्ष्मी निर्मळ शुद्ध बुद्ध मुक्त केवळ प्रत्यग्भूत चैतन्य सोज्वळ अद्वयानंद ढळत्वे परंतु मी नवे अज्ञानाचे कार्य ही मी न अयमात्मा ब्रह्म मी जाण प्रज्ञानमानंद निदान मी अहम ब्रह्मास्मी नित्यस्फुरण शुद्ध विद्या हेच जाण मी पापी अभागी दैवहीन या वृत्तीची खाण विद्या या मायेच्या पुरातन शक्ती एकीचे पायीस बंध स्थिती दुजी पासाव बंधन निर्मुक्ती या जीवा प्रति अनादी नामरूपाचा सकळ भ्रम होत हा तो अवघा माया संभ्रम अनिर्वचनीय माया परमा मोठी दुर्गम तरावया कल्पनेचे जे स्फुरण तेच मायेचे निवासस्थान बद्धमुक्त स्थितीचे जनन कल्पनेमधून निश्चित ज्ञानादेव तू कैवल्यम अबाधित हे श्रुती प्रमेय परी न होता पाप कर्म क्षय ज्ञानाचा उदय शक्य जया बाणले शुद्ध ज्ञान संकल्पे तया त्यागिले जाण तया नाही मायेचे बंधन विकारा स्थान ते नवे शुकासारिका परमज्ञानी विकल्पे झाला तयाही हानी अज्ञान प्रकटे विकल्पापासुनी ते गुरुवाचुनी रसेना प्रवेशता विकल्पज्ञानी होय ज्ञानियाही अभिमानी विटे कांजीच्या तेंबे दुधाणी होतसे घाणी दुग्धाची म्हणून अज्ञान समजावे आदी तन्नी रासे मनशुद्धी होताच प्रकटेल ज्ञान निरवधी अभेद समाधी लादेल जया द्रव्य वैभव ध्यान द्विषेय सेवनी अतृप्त मन त्रिपुत्रांचे अखंड चिंतन तयाचे ज्ञान अज्ञानाची ऐसा दरसुता दारा मोहित ज्ञानी असता नेणे निजहित म्हणून जोवर भक्ती विरहित अज्ञान वृत्त ज्ञान त्याचे जीवजात अज्ञानयुक्त अज्ञानातून होऊन मुक्त ज्ञानी आणिक ज्ञानातीत होणे ते निश्चित ब्रह्मरूप अज्ञान जाता प्रकटे ज्ञान क्षमाशाली तो सज्ञान गेला न जोवर देहाभिमान तोवर तो आदीन प्रकृतीचे रामकृष्णादी जे अवतार सनत सनकादी विशिष्ट प्रवर तयांच्या आज्ञेची प्रकृती किंकर जेने तदितर बोलविले हृदयस्थ सता सर्वांभूती कोणी नेणे स्वरूपस्थिती ऐसी या मायेची अतर्क स्थिती आवरण शक्ती अगाध तरी मी करता मीची भोगता सोडल्या विण ही खोटी अहंता तया हृदयस्था शरण रगिता निज निर्मुक्तता लाभेना नित्यानित्य वस्तु विवेचन श्रवण मनन निधिध्यासन करावा शमदमादिष्टक संपन्न तेनेच निवर्तन ज्ञान मग मजोहिनी सारे भिन्न मी तो परिमित
परिचिन्न देह तोची मी हे भान हे तो अज्ञान निर्भेळ ज्ञान प्रतिपादक वेदांत शास्त्र तेत अनुबंध चतुष्ट प्रकार परम कारुणिक भाष्यकार वर्णिती विस्तारपूर्वक अधिकारी विषय संबंध तीन अनुबंध चौथा म्हणजे प्रयोजनाचे होता विवेचन अज्ञान निवर्तन तै कळते जीव ब्रह्माची जी ऐक्यता तोच मुख्य विषय या वेदांता त्या ऐक्य प्रेमयांतर्गत जी अज्ञानता तन्निवर्तता ते प्रयोजन त्या मूलाज्ञानाची निवृत्ती तीच की स्वरूपानंद प्राप्ती म्हणून करुणी युक्ती प्रयुक्ती अज्ञानुच्छिती आवश्यक जो न भेदाचे निरसन तो न कोणीही सज्ञान देहाभिमानियांचे ज्ञान परिपूर्ण अज्ञान त्या नाव स्वयमिरवी सज्ञान करी अभिहित कर्माचरण जळो त्याचे जागेपण तो कुंभकर्ण निद्रिस्त वेदबाह्य ज्याचे वर्तन न करी वर्णाश्रम परिपालन तयाच्या चित्तशुद्धीचे साधन अविद्या निरसन एक सत्वादी त्रिगुण त्रिपद प्रकारे शब्दादी विषय नाना विकारे उपस्थ आणि जिव्हाद्वारे ब्रह्मादी सारे ठकियेले जगज्जंगम प्राणिजात अनादि अविद्या माया परिवृत्त रागद्वेषादी विकारे मोहित अज्ञानावृत्त हे सर्व अविद्ये माझी जीवबद्ध त्याचे प्रकटावया रूपशुद्ध अविद्या काम कर्मबंध तुटला संबंध पाहिजे दुग्धे तुडुंब गळती सळ तेथेच घट्ट चिकटले गोचिड परितया अशुद्धी आवड दुग्धाची चाड कायतया पहा दुर्धर आणि भ्रमर कमळ सुंदर दोघांचे घर परागी भ्रमरा विहार दुर्धराहार चिखलाचा सन्मुख दिसे ज्ञानाचा गड्डा अज्ञानाकडे मूर्खाचा ओढा अज्ञानाची वाटे ज्ञानमुडा ज्ञानाचा पाडा कायतया होता अविद्येचे निर्मूलन स्वये प्रकटे ब्रह्मज्ञान म्हणून अविद्येचे प्रतिपादन आवश्यक जाण आरंभी एका ब्रह्मज्ञाना समान नाही पवित्र त्रिजगी आन त्याचाच उपदेश अत्यंत मान त्याविण जीवन निष्फळ बुद्ध्यादिकांचा चेष्टा विषय ब्रह्म हे असते ऐसे कार्य तरी एकादे तरी इंद्रिय ते हे होयसे दाखविते ब्रह्मतत्व बुद्धिग्राह्य मतींद्रिय पाही ऐसे स्मृती गर्जताही श्रुतीस ते नाही संमत बुद्ध्यादिकांचा झाल्या अभाव ग्रहणकारगणाचे झाले वाव मग ब्रह्माचा अस्तित्व भाव उरला न ठाव मना मानावया कर्णगोचर जे जे काही ते ते आहेत इतर नाही तो सर्वत्र प्रसिद्ध पाही ब्रह्म कदाही असता नये ऐसा होईल याचा अर्थ परितेने होईल अनर्थ सूक्ष्म तारतम्य परंपरार्थ बुद्धी सत निरंतर होईना का तिचाही प्रलय तेथेही ती वसे प्रत्यय आत्मा विश्वाचे मूळ निसंशय अस्तित्वनिष्ठ वलय सर्व खडा मारिता घटावरती आकार विलये खापर्या उरती घटकार जरी निवृत्ती खापर्या अनुवृत्ती दर्शक जरी घटकार्याचा ध्वंस घटास्तित्वा नाही नाश खापर्या कारण अनुवृत्तीस कार्यास्तित्वांश तेणे परी शून्यत्वी ज्याचे पर्यवसान ऐसे न केव्हाही कार्य प्रविलापन अस्तित्वनिष्ठ लय हे प्रमाण सतप्रत्ययलीन सद्बुद्धी सर्व तीर्थे व्रते पावना हुनी पावन ज्ञान तया ब्रह्मज्ञाना वाचून भजन पूजन निरर्थक अविद्येने चित्तमलिन त्या चित्ताचे मलक्षालन नाही ईश भक्ती वाचून भक्तिविना ज्ञान उपजेना म्हणून आदी अज्ञान जाण तयाचा बोध तयाचे निरूपण होता होईल तदबंध निरसन भक्तीचे प्रमाण तया ते पायाळाचे डोळानंजन पडता देखे भूमिगत धन देवी भक्तीचे होता अवलंबन अज्ञान निरसन ज्ञानद्वय ज्ञानतेच स्वरूप प्राप्ती तया मूळ अज्ञान निवृत्ती घडल्या वाचून ईशभक्ती मायेची शक्ती अनिवार ज्ञानाज्ञानाची बेसळ अज्ञान वेंचुनी काढावे निकळ खडे टाकुनी घ्यावे तांदूळ आधणी निवळ वरया वैरावया
भूती भगवंत ठाई ठाई ज्ञान यज्ञादी उपासनाही विश्वतोमुख कृष्णा जो पाही अज्ञानदायी ज्ञानास्तवा आता ज्ञान यज्ञाचे स्वरूप अहम ब्रह्मास्मी जेतील यूप पंचमहाभूते यज्ञमंडप जीवेश्वर भेद पशुते ते पंच इंद्रिये पंच प्राण हेच यज्ञाचे उपचार भरण मनबुद्धीच्या कुडांमधून प्रदीप्तीकरण ज्ञानाग्नीचे यज्ञकर्ता जीव यजमान करे अज्ञानघृता वदान आत्मानंदरसी निमग्न अवभृत स्नान जीवा जडे घडे तात्पर्य अज्ञानघृता वाचून कदा न प्रकटे ज्ञान हुताशन जीवेश्वर भेदाते जाळून अभेद ज्ञान प्रकट करी स्वच्छादर्श मलाच्छादित वन्नी प्रकाश धुमावृत तैसे कामक्रोधा भीभूत अज्ञाने तिरोहित ते ज्ञान चंद्रबिंबा राहुग्रासी अथवा शैवाल जैसे जलासी तैसे स्वयं प्रकाश ज्ञानासी अच्छादी कैसी ही माया मोठमोठ्या ज्ञात्यांची भती भ्रष्ट होनी जाती अधोगती उपाय माहिती परीन तगती आचरण करीती यथेच्छ डोळस सता अंध होती संग सोडणी निसंग वर्तती तेही बळे कुसंगे नाडती आचरण करीती यथेच्छ वानप्रस्थ गृहस्थाश्रम घेती करू नये ते अचूक करीती जिया जिया वस्तूची चिळस घेती तीच स्वीकारती प्रिय म्हणून प्रयत्ने जे पापे चुकविती तेही अदृष्टे पापात पडती काय म्हणावे ऐसी स्थिती ही काय ज्ञाती ज्ञानाची जरी मोठा ज्ञानी झाला नेच्छी पापाचे सावलीला तरी तो कार्य ज्ञतेला पुढे दीपाला पतंगसा पाप करणे हे अज्ञान याची तया पूर्ण जाण परिहा काम प्रवृत्ती कारण करीना गुमान तयाची हे अवघे क्रिया जात केवळ एका कामाचे चेष्टित काम सर्व नर्ता हेत तोच की परिणत क्रोधरूपे कामगतीस जैव अवरोध तेच तो काम होई क्रोध पदोपदी हा मोक्षास विरुद्ध ज्ञान प्रतिबंधक ही वृत्ती कामक्रोध यांचा त्रास जडलाच आहे या जीवास ब्रह्मस्वरूपा जवळपास ज्ञानाचे पंक्तीस वास यांचा पाण्या वांचून बुडवितात अग्नी वांचून जाळीतात शास्त्रा वांचुनी मारतात दोराविण करितात बंधना त्यांपुढे ज्ञानीही न टिकत ज्ञानिया करीती पैजेने चित महाप्रलय करण्याचे सामर्थ्य न कळत ग्रासित प्राण्या चंदनाचे वृक्षामुळी जैसी काळ सर्पाची वेटोळी तैसी कामक्रोधाची खोळी वरुणी वेटोळी ज्ञानगर्भा इंद्रिये बुद्धी आणि मन ही त्या कामाचे आयतन तयांच्या योगे जीवाचे ज्ञान जाकुनी मोहन घालितया जरी तुम्हा पाहिजे चंदन तरी सर्पाचे करा कंदन कामक्रोधाचे सारुणी आवरण साधावे निधान ज्ञानाचे न करिता सर्पाचे कंदन लाभेल काय कवळणा चंदन कृष्ण सर्प संहारिल्या विण उरलेले धन लाभेल का तैसे परतत्व आत्मज्ञान ते पदरी पडावया कारण प्रकृती जवनिका निस्सारण हे एकची साधन तदर्थ मनोन्यादी इंद्रिय नियमन तेने कामक्रोधा निर्दळन जीव कामक्रोधा आदिन अज्ञान आवरण ज्ञानास देहाहुनी इंद्रिये सूक्ष्म मन त्यायाहुनी सूक्ष्म परम बुद्धी मनाहुनी सूक्ष्मतमा बुद्धिहुनी सूक्ष्म परमात्मा सर्व संसार धर्म वर्जित ऐसे हे परात्पर परमसत तो हा परमात्मा परमहित तेच अमृत निजरूप शुद्ध बुद्ध नित्यमुक्त तेच तत्व भवेद स्थित तेच परमानंदभूत प्रत्यद्भुत चैतन्य ते जया नाम पंचीकरण तेच ना की माया रूपदर्शन अध्याय रूपापवादैक साधन वावया प्रबोधन तयाचे अपंचीकृत पंचमहाभूते पंचतन्मात्रा वदती जाते तत्कार्य प्राणेदिय मनोबुद्धिते सूक्ष्म शरीरातात येते आत्मयाच्या पहा पंचीकृत पंचभूते तेतुनी विराट उदया येते तया आत्म्याचे स्थूल देहाते विराट ज्ञाते वदतात स्थूल सूक्ष्म शरीरा कारण
केवळ स्वस्वरूपा ज्ञान तेच साभास अव्याकृत जाण शरीर कारणात्म्याचे हे कारण शरीर ख्यात जे चैतन्य प्रतिबिंबयुक्त केवला ज्ञान कारणभूत अव्याकृत व्यक्त जानाम आत्म्याचे अज्ञान ते या कारण ना निरवयव ना सावयव ना उभय जाण केवळ ब्रह्मत्मैक तत्वज्ञान तेनेच की निरसन या देहा स्वस्वरूपी अवस्थान तयासीच मोक्ष अभिधान याविन मोक्ष नाही आन स्वरूपावस्थान तो मोक्ष केवळ ब्रह्मात्मैकत्व ज्ञान जाहला होईल अज्ञान निरसन म्हणून अज्ञान समजावया जाण तयाचे निरूपण आवश्यक अविद्येने शबल झाले तेने ब्रह्म शबलत्वाले तया सत हे नाम ठेविले ऐसे ते पावले वाच्यत्व जरी अतिंद्रिय मूळचे वाहिले बुद्धिग्राह्य वाचेने केले तेव्हाच ते मनी प्रविष्टले आकार आले ओंकारे या ओंकार ब्रह्माचे ध्यान सवे करिता ईश्वर स्मरण होई जयाचे देहावसान पावे जन्म सार्थक असो या वाच्य ब्रह्मा पासव अव्यक्ताचा प्रादुर्भाव अव्यक्तापासून महतत्व उपजे अहंभाव त्यापोटी पंचतन्मात्रा अहंकारी पंचमहाभूते त्यामाजारी पंचमहाभूतांची उदरी जगनिर्धारी जन्मले अविद्या माया रूपदर्शन तेच या जगाचे रूपलक्षण या अविद्येचे कार्याया निरसन अज्ञान विवेचन आवश्यक अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ जे जिन्मात्र स्वरूप केवळ त्याहुनी वेगळे जे ते शबल दोघांची भेसळ करिता नये लक्ष ब्रह्म जाणा निराळे वाचा उलते अत्यंत निराळे म्हणून ही अज्ञानाची पडळे उपदेश बळे सारावी निद्रे माझी पडता स्वप्न डोळे नसता डोळस मना स्वय देखे अखिल त्रिभुवन अविद्या कारण या सर्वा पाहू जाता वस्तू एक परी आभासे ती आणिक रज्जू भासे सर्पदेक रजत शुक्तिके गर्भात पा सूर्याचे किरण केवळ जनमणे तया मृगजळ परिहा केवळ मायेचा खळ ज्ञानी सतबळ इजपुढे पेटलेले कोलित हाती जेव्हा कोणी गरगर फिरविते अग्निकंकण दृष्टोत्पत्ती येते ही ख्याती मायेची पाहू जाता अग्निकरा अलातक चक्रा नाही तारा तैसाच हा माया मोह पसारा नसतिया संसारा उत्पादी ऐसिया निर्धारे गेलिया भ्रमा संसार तेव्हाच पावे उपरमा मी देह माझे कलत्र धाम व्यर्थ परिश्रम हा सारा पुत्र पश्वादी तृष्णा पाश इंग वेष्टिले जावनी अशेष म्हणविती ज्ञानी पंडितेश सुखन लवलेश गाठीस शास्त्रकुशल प्राज्ञावान दुजा नाही आपणा समान अंतरी मोठा हा अभिमान असमाधानकारक हेच माया वा अज्ञान अथवा अविद्या प्रकृती प्रधान आरंभी ज्ञानी यांचेच निरसन करिता मग ज्ञान उपतिष्ठे ज्ञान हे तो स्वयंप्रकाश करणे न लगे याचा उपदेश अज्ञानाचा होता निरास ज्ञानोल्लास प्रकटेला तेजपुंज एखादे रत्न जाता केला मातीत दाटून केली वर्षाची वर्षे लोटून बुजाले स्मरण तयाचे कर्मधर्म संयोग्य प्राप्ती कदा काळी लागता हाती वाटे हरपली समूळ दीप्ती दगड माती संगती पुढे ते स्वच्छ गासता वरील काट माती जाता पावे ते पूर्वील तेज पुंजता तैसीच अवस्था ज्ञानाची माती काटते अज्ञान याचा अज्ञाने आवृत्त ज्ञान करिता काट मातीचे निरसन उजळेल रत्न सहजेच पापकर्मा विनाशक नित्य वस्तू विवेक तोची सत्व शुद्धी प्रदायक तोची उत्पादक ज्ञानाचा हे जगमायेचा बाजार खऱ्या नकली वस्तू अपार खऱ्या म्हणून नकली घेणार ऐसे गिराईक फार तेथे तरी निवाडावी कैसी नकली भल्यांची बुद्धी तकली जे लक्षणी आणावी बुली ती तव समजली पाहिजेता म्हणून सवे लागे पारकी नकली का दिसे खऱ्यासारखी हे तो दाविल देखा देखी जाईल शेकी अज्ञान जाता राहील ज्ञान होईल सहजची माया निरसन उरेल तिची सद्वस्तू जाण न लगे प्रमाण तत्प्रत्यक्षा
शोज्वल जरी बुद्धीचे डोळे कल्पना तिमरे असती झांकोळले ते हे तिमिर उपदेशे पळे उरे जे सगळे ते ज्ञान वस्तुत जरी मार्गी माळ दृष्टी देखता सांज वेळ माळ असता बसला व्याळ अज्ञान पड कारण त्या खिशा माझील गुप्त दीप उज्जवळिता झाला अज्ञान लोप प्रकट झालेस खरे स्वरूप त्यालत्वा आपाप मावळले म्हणून अज्ञानाचा अपाय घालवावया उपदेश उपाय तद्दर्थ ज्ञानी जिजवेनी काय अज्ञान ते काय उपदेक्षिती असता प्रपंची वर्तमान प्रसंगे प्रारब्धे जे आपन्न ते भूतकार्य अज्ञानजन्य आदी हे ज्ञान आवश्यक सत्यम अज्ञानमनंतम ब्रह्म अविद्या माया सकळ भ्रम या जे होईल औपरम तैच संभ्रम ज्ञानाचा ज्याचा गेला न देहाभिमान तयासी कोण म्हणे सज्ञान अभिमानाचे अधिष्ठान त्या नाव अज्ञान मूर्तिमंत ज्यास म्हणती मायेचा पूर जया माझी हे जगत चूर तो हा देखत भूल संसार अज्ञान मुलाधार तयास अज्ञान पासाव त्या याचा उद्भव अज्ञान जनित ज्याचे वैभव एकत्वी जो अनेकत्व भाव तयाचा ठाव अज्ञान किंचित प्रकाश किंचित गंधार ऐसिया समयी वार्गीचा दोरची असता भासे विकार भयापार वाटतसे सर्पाभास केवळ अज्ञान त्या अज्ञाने जाकिले ज्ञान न होता हे अज्ञान निरसन होईना मन निर्भय कोणास भासे सुमनमाळा कोणास दिसे दंड डोळा एवच हा भासची सगळा भ्रांतीचा अवकळा नैवार केवळ आगम वचनानुसारी जो अस्तिक्य श्रद्धानुकारी तोच ब्रह्मज्ञानाधिकारी नास्तिक जन्मजन्मांतरी नेणेच विश्व हे विपरीत दर्शिया भ्रम त्याचा न फिटे जन्म मरणक्रम ब्रह्मतत्व तया जे दुर्गम ते अत्यंत सुगम अधिकार्या येते न कामी येई प्रवचन अथवा येनेक वेदस्वीकरण अथवा न मेध ग्रंथार्थ धारण ग्रंथावलोकन भौषुतता शब्दे होईल शब्दज्ञान तेणे का होईल वस्तु विज्ञान बुद्धी अतिविवेक संपन्न वस्तून तदधीन केव्हाही श्रुतींनी मोठी बांधली हाव परीन लादता वस्तूचा ठाव पसरतल्या ऐसे वस्तूचे वैभव कुठली धाव जाणीवेची षडदर्शने देखीस आली तद्यापि वादच करीत राहिली आत्मवस्तू ठाईच ठेली शब्दान आकळली ते केव्हाही झाले मोठे शब्द पंडित वस्तू सूर्यापुढे खद्योत एकदा झालिया वस्तू प्राप्त मावळे समस्त शब्द जाल जगी पहा अंधारे राती दीप प्रकाशे क्रिया चालती परी सूर्योदय होता प्रभाती उपेक्षिती दीपाते तरी जे नवे वाचेचा विषय होईल कैसे तरी उपदेश म्हणून अज्ञान निरसन ध्येय असावे आख्येय वक्त्याने एक अस्तित्व बुद्ध्या उपासन तेनेच आत्मा होनी प्रसन्न करी निज तत्व भाव प्रकाशन होई उपलभ्यमान उपासका आत्म्याचे ठाई परमात्मा ध्यान दोन्ही माझी अभेदानुसंधान येणे परी करिता उपासन आत्माची प्रसन्न उपासका तया नाही अन्य साधन तेणेची वावे लागे प्रसन्न साधक पाहुनी आत्मप्रवण आत्मा त्या आपणची करी कृपा होता ग्रंथाची विषय समाप्ती व्यक्ते श्रोतया सदैव प्रार्थिती श्रवण श्रमार्थ क्षमा मागती ही शिष्टरीती सर्वत्र तैसे नवे या सच्चरिती कृतत्व याचे न माझे माती स्वय साईच निजकथा लिहविती लेखणी मज हाती देवनी म्हणून नवे मी ग्रंथ करता येतेन शांत कोणी मज करिता क्षमा किजे श्रोती म्हणता आदळे माता कर्तृत्व मज नाही येते भूषण किंवा नातळे अंगा दूषण जेते साईच करता आपण तयाचेनी संपूर्ण हा विषय घेऊन साईंचे अनुज्ञापन केले त्यांनी जैसे कथन तैसे तैसे मी केले लेखन अज्ञान विवेचन सर्वनाथ प्रकट कराया निज वैभवा आपुला प्रताप आपुला गौरव प्रवेशोनी मज माझी स्वयमेव विषयार्थ गुरुदेव प्रकाशी देईल जो या ग्रंथा दूषण अथवा त्याचे मानी जो भूषण ते दोघे मज वृंद वर्पूर्ण
निज नारायण स्वरूपा भक्ताचिया परमहिता स्वय निर्मोनी निज चरिता हेमाडाचिया बुधरोनी हाता कथा घेविता श्री साई जयाचा शरीर परिग्रह केवळ करावया लोकानुग्रह खंडावया कुतर्क दुराग्रह लोकसंग्रह रक्षावया म्हणून निर्माण तया चरणी अनन्य भावे येई लोटांगणी पुढील रसाळ कथांच्या श्रवणी वावे श्रोतृगणी सावचित्ता स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अज्ञान निरसनम नाम